ह एक होता माकड, एक होता उंदीर, एक होती एक मनी माऊ. मग तिघांनी एका दिवशी विचार केला, आज आपण खीर खाऊ. मग सामानाची जरूरत होती. मग उंदीर आणि माकडा आणि मांजरीने सगळं सामान आणले आणि खीर तयार केले. मग काय गंमत झाली. दोघं गेले. मग लबाड मनी माऊ त्याने खीर खाल्लं, झापून ठेवलं. एक आलं माकड. पुन्हा म्हणलं, मस्त खीर खाता आता आम्ही तिघ आणि कोणाला देत नाही असं म्हणलं माकडा. ढक्कन काढलं. मग सारी खीर दिसलीच नाही, गायब. मग उंदीर आला. मग माकडाने म्हणलं, याच्यामध्ये बघ, गायब आहे खीर. उंदीर हसलं आणि त्याच्यामध्ये बघितलं तर त्याने रागात झालं. खीर होती नाही. मग काय केले. खाली उरले हे मांजरीला. मग मांजरी उठली. मग म्हणले हे दोघांनी, खीर कुठे आहे सांग, तूच खाल्लीस का. मांजरीने म्हणली, नाही, खरंच चोराने घेऊन गेली असल पिऊन. मग तिघांनी एक आयडिया केला. एक घागर घेतले, नदीच्या तिकडे गेले. मग माकडाने हा हंडा फेकला पाण्यात. मग काय गंमत झाली. हत्ती उंदीराच्या बारी झाल्यावर मांजराची बारी मध्ये ती गंमत होईल. मग माकडाने हंडा पाण्यात फेकला आणि त्याच्यावर उडी खाली. म्हणला, घागरी मी तर खाल्ली बुडबुड घागरी बुडली नाही. म्हणजे शपथ हाय माकडाचं. मग आली उंदराची बारी. उडीच मारलं असलीच एक आणि म्हणलं, बुडबुड घागरी मी खीर खाल्ली तर बुडबुड. लई वेळ झाला. मग घागरी बुडलीच नाही. मग उंदराची बी ही शपथ होती. आता आली मांजराची पाळी. का केले, मांजराला त्याच्यावर फेकलेच. म्हणली मांजरीनं, बुडबुड घागरी मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी. हात असं गोल फिरवून राहिले. हिनं शपथ म्हणली नव्हती. पोट होत फुगलेलं, म्हणजे तिनंच खाल्ली होती खीर. मग घागर बुडली, मांजरी बी बुडली. एक गंमत केली. फेकली. आली एक गंमत. मग पकडली, बाहेर निघाली. झाली. बघितलीस, असे एक खोटे भेटण्यासाठी मांजरी खोटेपणा
मनानं माणसाला शिक्षा भेटली, पाण्यामध्ये हे फोडायची.